नमस्कार मित्रांनो, हे बघा मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे. कावळ्याची आणि चिमणीची. तुम्ही ती गोष्ट लहानपणी ऐकलीच असेल, पण आता मी तुम्हाला सांगते. आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता सुरुवात करूया. एक असते चिमणी, एक असतो कावळा. कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर असतं मेणाचं. एके दिवशी खूप मोठा पाऊस येतो, लई मोठा पाऊस येतो आणि कावळ्याचं घर वाहून जातं. कावळा जातो चिवतायच्या घरी आणि चिवतायला म्हणतो, चिवताय चिवताय दार उघड. तर चिवताय म्हणते, थांब जरा कावळू दादा, माझ्या बाळाला आंघोळ घालते. कावळू दादा म्हणतो परत, चिवताय चिवताय दार उघड. परत चिवताय म्हणते, थांब माझ्या बाळाला खायला घालते. परत कावळू दादा म्हणतो, चिवताय चिवताय दार उघड. नंतर चिवताय दार उघडते आणि नंतर म्हणते की काय झालं कावळू दादा. तर कावळू दादा म्हणतो की चिवताय चिवताय माझं घर वाहून गेलं, मी आजच्या रात्र तुझ्या घरी राहू का. तर चिवताय म्हणते हो राहा की. चिवताय म्हणते कशात बसणार, गव्हात बसणार. कावळू दादा म्हणतो नाही. तांदळात बसणार. कावळू दादा म्हणतो नाही. हरभऱ्यात बसणार. हो हरभऱ्यात बसणार म्हणतो. रात्रभर हरभरा खातो, रात्रभर कुडू 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 हरभरा खातो आणि हरभऱ्यातच हाकतो. सकाळ सकाळचं चिवताय जाती हरभरा भाजायला घ्यायला. तर चिवतायचा हातच भरतात त्या कावळ्याच्या ह्याच्यात, नाही का, त्या घाणीत. आणि कावळू दादा जातो मग भरुर उडून आणि चिवताय मागं लागते त्याच्या मग काठी घेऊन. कशी वाटली तुम्हाला गोष्ट नक्कीच सांगा.